भाग 2. तिच्या मेसेजची वाट. सकाळी रोहनचा अलार्म वाजला. डोळे उघडताच त्याने पहिल्यांदा मोबाईल हातात घेतला. नेहमीप्रमाणे सोशल मीडिया पाहण्याऐवजी त्याने थेट त्या ॲपवर नजर टाकली. स्नेहाचा मेसेज आला आहे का? पण तिथे काहीच नव्हतं. रोहन थोडाच निराश झाला. तो आपल्या कामात लागला. पण मन मात्र सतत मोबाईलकडेच जात होतं. दुपारचे 12 वाजले. अचानक मोबाईलवर नोटिफिकेशन चमकलं. गुड मॉर्निंग. उशीर झाला, सॉरी. मेसेज पाहताच रोहनच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने लगेच उत्तर दिलं, काही हरकत नाही. मी तर तुझ्या मेसेजची वाट पाहत होतो. हे वाचून स्नेहा थोडीशी हसली. त्या दिवसापासून दोघांच्या गप्पा वाढू लागल्या. सकाळच्या शुभेच्छापासून रात्रीच्या शुभरात्रीपर्यंत त्यांचे मेसेज सुरू असायचे. एकमेकांच्या आवडी निवडी, स्वप्न, आयुष्यातील आठवणी सगळं हळूहळू शेअर होऊ लागलं. त्या रात्री स्नेहाने अचानक विचारलं, रोहन, तुला असं वाटतं का की काही माणसं पहिल्याच ओळखीत आपलीशी वाटतात? रोहन काही क्षण शांत राहिला आणि मग लिहिलं, हो. आणि तू त्यापैकी एक आहेस. स्नेहाने उत्तर दिलं नाही, फक्त एक इमोजी पाठवला. पण त्या एका स्माईलने रोहनची रात्र सुंदर करून टाकली. आता भाग 3 मध्ये आपण जाणून घेणार आहोत. स्नेहा रोहनला तिचं एक मोठं गुपित सांगणार आहे. ते गुपित काय असेल ते नेक्स्ट तिसऱ्या भागात आपण जाणून घेऊया. आणि जर तुम्हाला ही कहाणी चांगली वाटत असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.